बुलढाणा जिल्ह्यातल्या काँग्रेसचे बलाढ्य नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा अखेर पक्षांतर करणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे। दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षांतराची तारीख निश्चित झाली आहे। त्यांनी नुकताच आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला आहे। येत्या 12 जून रोजी तब्बल 11,000 कार्यकर्त्यांसह सानंदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बांधणार आहेत। मी अजूनही काँग्रेस सोडली नाही, आधीची राष्ट्रीय काँग्रेस होती, आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा जब तक जिंदा हूं काँग्रेस का परिंदा हूं या वाक्याचा पुनरुच्चार केला। जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे। 40 वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं। मी म्हणेल ती पूर्व दिशा खामगाव मतदारसंघामध्ये होती। त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं, मी म्हटलं नाही, तरी मी म्हटलं ते मान्य झालं। आजपर्यंत मी अल्पसंख्याक समाजाचा असताना देखील पक्षाने मला भरपूर दिलं, त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकणार नाही। तो आज कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे। दादांचा जो पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, तोच विचारसरणीचा आहे। कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे। त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी 40 वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन धनानं माझ्यासोबत राहिले, त्यांचं आज मला बघायचंय। दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय, म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे।